नमस्कार. स्वराज्य ही केवळ संकल्पना नव्हती. ती एका तरुणाच्या धगधगत्या स्वप्नांची ज्योत होती आणि त्या स्वप्नांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आज शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण त्या प्रेरणास्त्रोताला वंदन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. पुढे वळण्याच्या आधी मी माझी ओळख देते. मी देवश्री सराफ, लेवा जगत समोर बोलताना इथे आहे. इतिहासातून वर्तमानाला दिशा देणारा विचार, स्वराज्य हा शब्द उच्चारातच ज्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवजयंती हा केवळ उत्साह नाही, तो आत्मभान जागवणारा दिवस आहे. तो आपल्याला स्मरण करून देतो की स्वाभिमान, धैर्य आणि न्याय या मूल्यावर उभं राहिलेलं राज्याचं खऱ्या अर्थाने बलवान असतं. शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची पायाभरणी केली. त्यांच्याकडे प्रचंड सैन्य नव्हतं, अमर्यादित साधन सामग्री नव्हती, पण त्यांच्याकडे अढळ आत्मविश्वास, दूरदृष्टी आणि मातृभूमीवर अपार प्रेम होतं. त्यांनी दाखवून दिलं की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर जबाबदारी आहे. त्यांनी किल्ल्यांची उभारणी केली, सक्षम प्रशासन निर्माण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रजेचा विश्वास जिंकला. परंतु शिवरायांच्या खऱ्या जबाबदारी आहे. त्यांनी किल्ल्यांची उभारणी केली, सक्षम प्रशासन निर्माण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रजेचा विश्वास जिंकला. परंतु खऱ्या अर्थाने त्यांचं मोठेपण न्यायप्रियत होतं. स्त्रियांचा सन्मान राखणं, सर्व धर्मांना समान वागणूक देणं, शत्रूप्रती ही नीतिमत्ता ठेवणं ही त्यांच्या राजकारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यांनी राज्याला कुटुंब मानलं आणि प्रजेला आपली जबाबदारी. आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाने प्रगत झालो आहोत, पण मूल्यांच्या बाबतीत आपण किती सजग आहोत? समाजात वाढती अहिष्णुता, तरुणांमध्ये दिशाहीनता. आज तरुण पिढी ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांखाली तरुण पिढी आहे, पण खरंच तरुण पिढी यांचं पालन करते आहेत का? समाज वाढती अहिष्णुता, तरुणांमध्ये दिशाहीनता, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्वार्थी वृत्ती. आज स्त्रीला खरंच सुरक्षित आहे का? आज स्त्रीला खरंच सुरक्षित आहेत का? नाही. आज कुठेतरी काहीतरी अडतंय की जिथे स्त्री सुरक्षिता नाहीये. ही आपली आजची आव्हान आहेत. आज महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि स्वार्थी वृत्ती ही आपली आजची आव्हान आहेत. शिवरायांनी वाह्या शत्रूंशी लढा दिला. आज आपल्याला अंतर्गत कमतरतेशी लढावं लागत आहे. आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातून धैर्य, शिस्त आणि स्वाभिमान टिकायला हवा. स्पर्धेच्या युगात प्रामाणिकपणा टिकवणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि समाजहितासाठी काम करणं हीच खरी शिवभक्ती आहे. शिवजयंती साजरी करताना आपण फक्त घोषणा, तरुणांमध्ये दिशाहीनता, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि स्वार्थी वृत्ती ही आपल्या आजची आव्हानं आहेत. शिवरायांनी बाह्य शत्रूंशी लढा दिला. आज आपल्याला अंतर्गत कमतरतेशी लढावं लागत आहे. आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातून धैर्य, शिस्त आणि स्वाभिमान शिकायला हवा. स्पर्धेच्या युगात प्रामाणिकपणा टिकवणं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि समाजहितासाठी काम करणं हीच खरी शिवभक्ती आहे. शिवजयंती साजरी करताना आपण फक्त घोषणामध्ये रमू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरावं. चला आज एक संकल्प करूया. स्वार्थापेक्षा समाज मोठा मानूया, भीतीपेक्षा धैर्य निवडूया आणि प्रत्येक कृतीत स्वाभिमान जपूया. कारण शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील नाव नाही, ते एक जिवंत विचार आहे. जोपर्यंत पेक्षा समाज मोठा मानूया, भीतीपेक्षा धैर्य निवडूया आणि प्रत्येक कृतीत स्वाभिमान जपूया. कारण शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील नाव नाही, ते जिवंत विचार आहेत. जोपर्यंत अन्यायाविरुद्ध आवाज उठेल, जोपर्यंत स्त्रीचा सन्मान राखला जाईल, जोपर्यंत तरुणाई स्वप्नांसाठी झटेल, तोपर्यंत शिवराय आपल्या मनामनात जिवंत राहतील. जय भवानी, जय शिवराय.